आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत इन्स्टंट थालीपीठसाठी आपण सुरुवातीला ठेचा करून घेणार आहोत। ह्या हिरव्या मिरच्या आहेत, थोड्याशा जिरा, 1 चमचा लसूण, अद्रक, मीठ, मोहरी आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडी। तर आपण मिरच्या सुरुवातीला भाजून घेणार आहोत। हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, आपण आता भाजायला घेऊया। शकता आपले मिरच्या भाजलेले आहेत। आता आपण थोड्याशा साईडला करूया। तेल टाकतोय। सुरुवातीला तेलामध्ये भाजायचं नाही, कारण खूप त्याचा तिखट हे होतं। मोहरी टाकलेली आहे, आता जिरा सुद्धा टाकून घेऊया। लसूण, अद्रक, मस्त छान असा खमंग आपला मिरचीचा वास येत आहे। आता आपण कोथिंबीर टाकतोय। मी कोथिंबीर देठासहित थोडी घेतलेली आहे। आता आपण मिक्सरला लावतोय। हे थंड झालं की मिक्सरला लावतोय। मोहरी सुद्धा ठेच्यामध्ये घालायची, ठेचा पण एक छानसा असा मस्त लागते, टेस्टी। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद करूया आणि थंड झालं की मिक्सरला लावून घेऊया, वाटून घ्यायचं मिक्सरला। आपलं हे ठेचाचं मिरच्या वगैरे थंड झालेलं आहे। आता आपण मिक्सरला वाटून घेत आहोत। शक्यतो आपण लोखंडी तवा, लोखंडी पॅन त्यामध्येच करायचा। आपण मीठ टाकूया आणि मिक्सर वाटून घेऊया। मिक्सरला बारीक करून झालेला आहे ठेचा। तर हा आता आपण बरणीत एखाद्या भरून ठेवायचा आणि आता ह्याच्यात आपण छानसं फ्रेश एकदम ठेच्याचं आपल्याला थालीपीठ करायचं आहे। तर आपण थालीपीठचं साहित्य बघूया। डाळीचं पीठ आहे आपलं, चणा डाळीचं पीठ 1 वाटी, त्याच्यानंतर बाजरीचं पीठ आहे अर्धी वाटी, त्याच्यानंतर हे ज्वारीचं पीठ आहे अर्धी वाटी आणि गहूचं पीठ आहे हे 1 वाटी असं। त्याच्यानंतर तांदूळाचं पीठ आहे 1-2 चमचे घेतलेले आहेत छोटे। हळद आहे, जिरा, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। कांदा घेतलेला आपण 1 बारीक चिरून आणि ठेचा आपण त्याच्यात आता मळून घेणार आहोत। हे पीठ आपण मळून घेऊ। आपण पीठ मळायला घेतोय। सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेते मी, म्हणजे आपल्या परातीला पीठ जास्त चिकटली जाणार नाही। 1 वाटी चणा डाळ, बाजरी अर्धा वाटी, त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ अर्धा वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी, कोथिंबीर आहे बारीक करून घेतलेली चिरून, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ 1-2 चमचे घेतलेले आहे, हळद, जिरा, गरम मसाला आणि मीठ। कांदा 1 बारीक चिरलेला, आणि आपण लाल तिखट नाही घालत आहोत, तर ठेचा घालतोय, झणझणीत असा ठेचा। आता आपण हे हळूहळू पाण्याने
मिक्स करून घेतोय. सुरुवातीला आपण हाताने मिक्स करून घेऊया. थोडंसं तेल टाकते. हे कच्चंच तेल टाकायचं. त्याच्यानंतर आपण आता मळून घेतोय. थोडं थोडं पीठ टाकून मळून घ्यायचं. घट्ट मळून घ्यायचं, जास्त पीठ पातळ नाही झालं पाहिजे. पीठ पातळ झालं तर आपल्याला थापता यायचं नाही. आपण छानसं घट्ट मळून घेऊया. बघताय आपलं असं झालेलं आहे पीठ. असं मळायचं, एवढं इतपत. जास्त घट्ट नाहीये, जास्त पातळ नाही. पातळ करायचं नाही, अजून थोड्या वेळाने ते थोडं लूज पीठ होतं. आपण हाताला आता परत एकदा तेल लावूया. छानसं तेल लावायचं, भरपूर थोडं. आणि ह्याला सुद्धा तेल लावतोय आपण भांड्याला. आता आपण काढून ठेवूया बाउल मध्ये. एक 5 ते 10 मिनिटांनी आपण थालीपीठ करायला घेऊया. तोपर्यंत भिजू देत पीठ आपलं पीठ बघूया. तर इथे एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत माझी. तर छानसं फुललेलं आहे बघा, भिजलंय छान पीठ. आपण आता करायला घेऊया. तर असं कॉटनचा एक कपडा घ्यायचा. कपडा हा कॉटनचाच असला पाहिजे, पॉलिस्टर वगैरे घ्यायचं नाही. आपण तव्यावर टाकणार आहोत, तर तो कपडा पॉलिस्टरचा खराब होऊन जाईल. तर कॉटनचा घ्यायचा आणि असा भिजवून घ्यायचा. स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हा थालीपीठचाच कपडा आहे. स्वच्छ धुवून ठेवायचा. परत असा घेतला की आपण हा, तुम्हाला जेवढा जमेल तेवढा आपण एक गोळा घ्यायचा. असा आपल्याला थापायला जेवढा जमेल तेवढा आपण घ्यायचा. असं करून घ्यायचं छानसं. आणि असं उंडा करून घेतला की हे असं थापून घ्यायचं, पाण्यात बुडवायचं आणि अलगद सरकवायचं. हे पुढं सरकवायचं, असं बोटाने सरकवत सरकवत न्यायचं. पाण्याच्या साह्याने पाण्यात बोट बुडवायचे आणि थापून घ्यायचं असं. हे थालीपीठ खायला अतिशय छान, सुंदर, पौष्टिक आणि आपल्या बोटाने बघायचं कुठं जाड आहे का. असं मध्यंतरी जाड असलं तर थोडस अलगद करून असं फिरवून घ्यायचं. आता आपण इथं होल मारायचे असे. हे होल का मारायचे, तर आपलं थालीपीठ शिजलं पाहिजे म्हणून होल पाडून घ्यायचे. आता आपला तवा तापलेला आहे. तेल टाकून घ्यायचं तव्यावर. आपला तवा तापलेला आहे. तर हे असं उचलायचं आणि तव्यावर टाकायचं. पाणी हे स्वच्छ असलं पाहिजे, बदलत राहायचं. आणि आता पाणी असं वरून थोडं लावून घ्यायचं आणि शिजलं असं वाटलं की आपण कपडा असा ओढून काढायचा. असं आपलं झालं थालीपीठ. हे
काही सुद्धा अवघड नाही, छान होतं. तर आता मध्ये तेल घालायचं. इथं आपण होल मारलेत ना, इथं तेल घालायचं म्हणजे ते थालीपीठ शिजतं आपलं. असं थोडं थोडं तेल टाकायचं आणि वरती पण टाकायचं. शिजू देत थोडं. आपण तेल टाकून झालं की असं एक प्लेट ठेवायची म्हणजे वाफ लागली पाहिजे. प्लेट काढूया. एक मीडियम गॅसवर आपण 3 ते 4 मिनिटं ठेवलेली होती. आपण प्लेट काढूया. बघू शकताय आपलं थालीपीठ झालेलं आहे. गॅस थोडा स्लो करूया. तुम्हाला जर जास्त तेल लावायचं तर वापरू शकतो. मी थोडं कमी तेल टाकते. कारण मुलांना देताना तेलकट जास्त नको. छानसं भाजून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. बघू शकताय हे थालीपीठ असं छानसं नाश्त्याला. आता आपण दुसरं सुद्धा करून घेतो. आपलं हे दुसरं सुद्धा थापून झालेलं आहे. आता थंडी आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं तीळ टाकून घ्यायचं टेस्टला. खायचं थंडीत तीळ. थोडं दाबून घेऊया. होल मारायची अशी. आपण टाकून घेऊया. हे झालं की पटकन आपण कपडा काढून घ्यायचा. आता आपण तेल सोडूया. थालीपीठ मध्ये हे होल करायला जरुरी असतं कारण ते शिजायला साठी आपण तिथं तेल टाकतो. तुम्हाला बटर पाहिजे तर आपण बटर पण टाकू शकतो. आणि आता झाकून ठेवूया. आता आपलं इकडे 5 मिनिटं झालेले आहे स्लो गॅसवर. आपण उघडून बघूया. बघू शकताय आता सहज. पहिल्या पराठ्याला थोडस हे होतं पण नंतरचे पराठे आपोआप निघतात. हे थालीपीठ किती छान सुटसुटीत आपोआप होत. हे अतिशय पौष्टिक आहे. करायचे थंडीच्या दिवसात. आपले झालेले आहेत इथं पराठे. बघू शकता. जर तुमचं प्रमाण आपलं जास्त असलं तर मिक्स धान्य सगळी दळूनच आणायची. गहू, बाजरी, थोडस तांदूळ टाकायचं. त्याच्यानंतर चणा डाळ जास्त टाकून आणायचं. किंवा मग असं मिक्स पीठ घेऊन करू पण शकताय. आता आपण काढून घेऊया. आपण आता थालीपीठ प्लेट मध्ये काढूया. आणि हे तीळ लावलेलं थालीपीठ, हे दही थालीपीठ सोबत अतिशय छान लागतं. आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा. तर इथं झाली आपली ही प्लेट थालीपीठची तयार. झाली आपले पटकन होणारे थालीपीठ.
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.